पुढच्या बातमीकडे आपण वळूया। अजित पवारांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। आता विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या राज्यात 200 जागा येतील आणि एकनाथ शिंदेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा अर्जुन खोतकरांनी केला आहे। तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार आहे असाही दावा खोतकरांनी केला आहे। गोरंट्याल यांच्या आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नाही असंही ते यावेळी म्हणाले। 100% विजय या सर्व भगिनी एकतर्फी पूर्ण गेम चेंजर आहेत। सर्व भगिनी या सर्व लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आपला विजय सोपा करून टाकणार आहेत। नागपुरात महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप खासदार कंगना रनौत या बाईक रॅलीला उपस्थित होत्या। चौकाचौकात या बाईक रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते। महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन कंगना रनौत हिनं केलं। साताऱ्यातील वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय। गद्दारांना धडा शिकवण्यासाठीच आपण मैदानात असल्याचं जाधव यांनी म्हटलंय। दरम्यान एका बड्या नेत्याची पॉवर आपल्या पाठीशी असल्याचं विधान जाधव यांनी केलंय। त्यामुळे हा बडा नेता कोण याची चर्चाही मतदारसंघात रंगली आहे। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत, महाराष्ट्राचा महासंग्राम पाहताय।